ओबीसी समाज दुरावला हे समजल्यावर यात्रा काढतात शरद पवारांच्या मंडल यात्रेवर फडणवीसांची टीका। वर्षानुवर्ष त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं, फडणवीसांचा हल्लाबोल। पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी भुईसपाट होणार, महसूल मंत्री बावनकुळेंचा दावा। महाविकास आघाडीने वेळीच मतदार यादी तपासून घ्यावी, हरल्यावर बोलतील मतदार यादी चुकीची होती, बावनकुळेंचा हल्लाबोल। मतदान वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे पवारांना लोक भेटले तसेच ठाकरेंनाही काही लोक भेटले। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा केलाय। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा। वादग्रस्त मंत्री सरकारच्या घोटाळ्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन। उद्धव ठाकरेंचं दादरमध्ये आंदोलन तर दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा। निवडणूक आयोग घोटाळेबाजांना संरक्षण देतं, संजय राऊतांचा दावा। कल्याणमध्ये स्वातंत्र्य दिनी चिकन मटणावर बंदी, नियम भंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा। पालिकेच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाड संतापले। चंद्रशेखर बावनकुळेंकडून कोराडी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी, येत्या महिन्याभरात चौकशीचे आदेश। दुर्घटनेत 8 जण जखमी झाल्याची माहिती। शरणू हांडे अपहरण प्रकरणी 7व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी, सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा, आंदोलन सुरू राहणार, शांत बसणार नाही, वेळ आली तर शस्त्र देखील उचलू, जैन मुनींचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।